विभागामध्ये जो भारतीय जनता पार्टीचा मोर्चा निघाला होता, या मोर्चाची चर्चा जी सोशल मीडिया सुरू आहे, ती मोर्चाची जी चर्चा आहे ती मोर्चाची नसून त्या मोर्चामध्ये ज्या महिलेने जो तळतळाट केला त्या तळतळाटाची जास्त चर्चा सुरू आहे. कारण हा मोर्चा ज्या विभागात होता, वर्दळीचा विभाग आहे, मोर्चाची वेळ संध्याकाळची आणि संध्याकाळची वेळ अशी आहे की चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ, बऱ्याचशा शाळा ज्या आहेत त्यांची सुटण्याची वेळ आणि त्या महिलेचं मूल एका शाळेच्या बसमध्ये होतं आणि ही बस 1 तासापासून ट्रॅफिकमध्ये अडकलेली होती आणि ती महिला त्या गंतव्यस्थानी मुलाच्या बसेसची वाट बघत होती. कारण ठरलेली वेळ असते, ठरलेलं ठिकाण असते आणि लहान मुलं आहेत, लहान मुलांकडे मोबाईल नाही, संपर्क होऊ शकत नाही, बसचा मार्ग कुठं बदल केला का हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळे त्या महिलेचा तो तळतळा होता. त्या महिलेने पोलिसांना सुनावलं, त्या महिलेने मोर्चेकरांना सुनावलं. एवढंच काय तर मोर्चाचे नेतृत्व करणारे, मोर्चामध्ये सहभागी असणारे मंत्री महाजन आणि गिरीश भाऊ महाजन हे सुद्धा मोर्चामध्ये होते आणि त्यांनी त्या महिलेने गिरीश भाऊ महाजनांना सुद्धा चांगलं सुनावलं. चले जाओ इथपर्यंत सुद्धा ते बोलली. मग गिरीश महाजनांना समजायला पाहिजे की जी महिला एवढी तळतळाट करते आणि महिलांबद्दल तुम्ही जर आपुलकीनं, महिलांच्या आपुलकीसाठी तुम्ही मोर्चा काढला, महिलांबद्दल तुम्हाला आपुलकी आहे, तर त्या महिलेला कशा प्रकारे शांत केलं गेलं असतं याचे कुठलंही यांनी भान न ठेवता त्या महिलेला चले जाओ, त्या महिलेला सुद्धा घेऊन जा इतक्यापर्यंत बोलली. आणि ती महिलासुद्धा कमी नाही, ती महिलासुद्धा तुम्हाला मोर्चेकऱ्यांना, गिरीश महाजनांना गेट आउट बोलली. ती पोलिसांचं सुद्धा ऐकत नव्हती, कारण तिची समस्याच तशी होती आणि पोलीससुद्धा तिला शांत करू शकले नाही. आणि आज जे काही सोशल मीडियावर चर्चा होते सर्व तिच्याविषयीच होते आणि याचा संताप मोर्चेकरांना सुद्धा आला, भारतीय जनता पार्टीला आला आणि आम्हाला सुद्धा असं सगळ्या लोकांना अपेक्षित होतं की या महिलेवर काहीतरी कारवाई होऊ शकते. पोलीस केससुद्धा दाखल झाली असेल, पोलीस तक्रारसुद्धा झाली असेल, परंतु यांच्या IT सेलने त्या महिलेच्या फोटोवरून तिचा इंस्टाग्राम ID, तिचा फेसबुक ID यावर सर्व संशोधन करण्याचं काम सुरू केलं आणि तिचा पूजा मिश्रा म्हणून असं नाव तिला देऊन गेलं. आता ते पूजा मिश्राच आहे की नाही, की दिसायला सेम आहे, सारखीच आहे म्हणून तिचं पूजा मिश्रा आहे, तिची ID अशी आहे तशी आहे, तिची पार्श्वभूमी काय आहे हे सर्व तपासलं जात आहे. तिची पार्श्वभूमी बघण्याचा काही अधिकारच नाही तुम्हाला. तिने जो तळतळाट केला ते तिची समस्या होती. तुम्ही तिच्या समस्येचं निराकरण न करता आज तुम्ही तिची पार्श्वभूमी बघत आहे. तिनं काही विचार करून काही त्यावेळेस तो तळतळाट केला नाही आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. तर तुमचं नियोजन चुकलेलं आहे, त्याने लोकांना त्रास झालेला आहे म्हणून तिने तो तळतळाट केलेला आहे. आता तिच्यावर काय केस दाखल होते त्याची आपण सुद्धा वाट बघू, पण उगाच कोणाच्या चारित्र्यावर शितोडे उडवणं हे चुकीचं आहे. तुम्ही सत्ताधारी आहेत, तुम्ही सत्तेत आहेत म्हणून काही केलं तर चालणार नाही. शेवटी समस्या असेल तर जनता बोलेलच. तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्हाला जनतेचं ऐकून घेतलं पाहिजे. जनतेला त्रास देऊ नका, तर जनता तुम्हाला बोलणार नाही. जनतेला त्रास झाला तर जनता प्रश्न करणार, हे लक्षात घ्या.